अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरात चर्चा सुरू असताना आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित सकल मातंग समाजाच्या राज्यव्यापी निर्धार बैठकीस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी उपस्थिती लावली। यावेळी सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सचिन साठे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील न्यायालयीन व शासकीय निर्णयांबाबत समाजातील विविध संघटनांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे। या प्रसंगी मनोज लोंढे, विनोददादा वाघमारे, महेश लोंढे, गणेश वाघमारे, अभिषेक पाटोळे, पृथ्वीराज लोंढे, अमित भद्रे, रवींद्र कांबळे तसेच उत्तम वाघमारे यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा आणि समाजाच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। आज मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी येण्याचं प्रायोजन एक अत्यंत महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेला आरक्षण उपवर्गीकरणाचा जो विषय आहे या निमित्ताने एक बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीच्या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित आहे। पहिल्यांदा या ठिकाणी आम्हाला माननीय महापौर यांनी निमंत्रित केलं होतं। आज त्यांची पहिल्यांदा भेट घेतली आणि आम्ही पुढे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे। आरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। सामाजिक चळवळीमध्ये तळागाळातल्या वंचितांना, शोषितांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। संविधानानं त्यांचं संरक्षण केलेलं आहे, त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे। पण 13% आरक्षण हे एकत्रित आरक्षणामुळं प्रचंड मोठं नुकसान काही जातींचं झालेलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मातंग समाज आहे आणि इतर सर्व जातींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि म्हणून या मागणीचं, या आरक्षणाचं डिवायडेशन झालं पाहिजे आणि प्रत्येक जात समूहाला किंवा शेवटच्या घटकातल्या त्या व्यक्तीला जे संविधानाचं स्वप्न होतं की इथला प्रत्येक माणूस हा मोठा झाला पाहिजे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशा व्यक्तीला न्याय मिळावा यासाठी ही आमची लढाई आहे।